नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहते जनप्रवास लाईव्ह. एकदाच महाराष्ट्रातलं ठरलं. राहुल गांधींचं ब्रह्मास्त्र म्हणून रोहित पवार यांनी काम चालू केलेलं आहे. काँग्रेसचं काम, ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचंय. आणि याच्यासाठी मध्यस्थी म्हणून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्याचं आता चर्चा चालू झाली. रोहित पवार एवढे आक्रमक का झालेत? अजितदादांचा घातपात की अपघात, याच्यावरनं ते जसं ते आक्रमक झाले की आपण पाहतोय ह्याच्या मागं कोण आहे हे निघत नव्हतं, पण ह्याच्या मागं राहुल गांधीच आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि पवार घराण्यामध्ये सुद्धा ह्याची चर्चा भरपूर झालेली आहे. शरद पवार आजोबाच शेवटी हतबल झालेले आहेत. रोहित पवारांनी भूमिका ही वेळ प्रसंगी मी राष्ट्रवादी पक्ष सुद्धा सोडायला तयार आहे, परंतु आता राहुल गांधींचंच नेतृत्व मला इथनं पुढं स्वीकारलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे, ही त्यांची स्पष्ट भूमिका त्यांनी आजोबांच्या पुढे व्यक्त केलेली आता चर्चा सुरू झाली आहे. आणि ही आतली बातमी आणि ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे. रोहित पवार कसे आक्रमक झालेत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात आपण बघतोय. आणि जे असेल ते स्पष्ट बोलतायत. रोहित पवार उगीच बोलत नाही. देशातल्या म्हणजे एका काँग्रेस हा पक्ष काय, आता विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी लोकसभेमध्ये. यांची ताकद ज्या वेळेला त्याच्या मागे उभारते, मग उद्या रोहित पवार स्वतःचं भवितव्य का बघणार नाहीत? ह्या नुसत्या आपल्या कौटुंबिक कलामध्ये ते अडकणार नाही आहेत. आता इथनं पुढच्या काळामध्ये हे त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. शेतकऱ्यांची बाजू उचलून धरतायत, महिलांच्यावर अत्याचार होतात त्याच्या विरोधात ते बोलतायत, जाब विचारतायत शासनाला. विरोधी पक्ष म्हणून खरं जे काम करायला पाहिजे ते आता रोहित पवार करतायत का? तर करतायतच हे म्हटलं पाहिजे. पत्रकार म्हणून ही भूमिका मांडलीच पाहिजे आम्ही सुद्धा. आणि मग जास्त खोलात गेल्यानंतर हे आता समजतंय की आता राहुल गांधी ठामपणे त्यांच्या पाठीचे आहेत आणि सपकाळ याच्यामध्ये यशस्वी झाले. चर्चा घडवून आणण्यात यांच्या गुप्त बैठका झाल्या. दिल्ली वारीमध्ये सुद्धा राहुल गांधी आणि रोहित पवार यांच्या चर्चा झाली. आणि काही करून आता विरोधी पक्ष म्हणून, आणि शेतकरी असतील, महिला असतील, तरुण वर्ग असेल, बेरोजगारी असेल, सगळे विषय घेऊन आज कोण काँग्रेसचा नेता म्हणून पुढे यायला लागलाय? तर राहुल गांधींचे ब्रह्मास्त्र म्हणून जे चर्चेला आले ते रोहित पवार. हेच आज विश्लेषण महत्वाचं होतं. कारण बघा, आज सुद्धा नाशिक रोड अडवला, कांदा उत्पादक. मी उतरणार रस्त्यावर, माझी भूमिका मी मांडणार. आजोबा म्हणजे शरद पवार हे थोडं हतबल मी याच्यासाठी म्हणतोय कारण ते निवृत्तीकडे निघालेले आहेत. आता कुणाला काय करायचं ते करायच्याही पेक्षा नरेंद्र मोदींचे गोडवे सुद्धा गातायत. वेळ आली तरी ते खासदारांचा पाठिंबा जाहीर करतील, सत्तेमधला लाभ तर उचलायचा आहे. पण रोहित पवारांना ते मान्य नाही, म्हणून तर ते झटदिशी पाठिंबा द्यायचा वगैरे हे का थांबून गेलं? रोहित पवारांचा विरोध आहे याला. तरी सुद्धा उद्या ते जाणारच असतील तर माझी भूमिका मी स्पष्ट करतो. काँग्रेसचा मी आता राहुल गांधी जे नेते आहेत त्यांचं नेता म्हणून मी स्वीकार केलेलाच आहे. आणि आता ते उघड होईल. मुंबईमध्ये भव्य असा सोहळा सुद्धा होईल अशा त्यांच्या आता चर्चा झाल्याच्या कळतंय. प्रवेश जो होईल ते राहुल गांधी स्वतः येतील, काँग्रेसमध्ये चैतन्य उभारेल. आणि सपकाळ हे काय त्यांच्या नात्यातलेच पडतात असं आता हे समजतंय मला. रोहित पवारांच्या नात्यातलेच आहेत सपकाळ. मग हे एक मराठा नेतृत्व जर का असं पुढे येत असेल, रोहित पवार आणि पवार घराण्याचा वारसा आहे त्याला. इकडे तर अजितदादांचे राष्ट्रवादीचे कसे तुकडे तुकडे होत निघालेत हेही बघतोय आपण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार अस्वस्थ आहेत, खासदार अस्वस्थ आहेत. मग त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन आपली कामं करून घ्यायची. पण रोहित पवारांना हे मान्य नाही. जातील 2-3 वर्ष विरोधात. पण आज ज्या पद्धतीनं जुना काळ आठवा शरद पवारांचा, जसं ते त्यांच्या सभांना काय गर्दी व्हायची विरोधी पक्षात असताना. काँग्रेस एस नावाचा पक्ष त्यांनी काढलेला होता, प्रचंड गर्दी व्हायची. ही ताकद दाखवली ती त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून. विरोधी पक्ष नेता म्हणून शरद पवारांची कामगिरी अतिशय उजवी ठरलेली.
आणि ती आठवण आज रोहित पवार करून द्यायला लागलेत म्हणायला काही हरकत नाही. आणि आता राहुल गांधींचं ब्रह्मास्त्र म्हणून रोहित पवार हेच महाराष्ट्रात आता उदयास येताना दिसत आहेत. ही बातमी आता उघड झालेली आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.